नमस्कार मित्रांनो, युडाइस प्लस विद्यार्थी पोर्टलचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, युडाइस प्लस 2024-25 एसडीएमएस पोर्टल म्हणजे विद्यार्थी पोर्टलवर एक नवीन टॅब आलेली आहे आणि त्या टॅबची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, फॉर्म फील्ड व्हॅलिडेशन गाईड अशी या नावाची ते टॅब असणार आहे आणि त्या टॅबची कोणती माहिती असणार आहे किंवा कोणत्या कामाची ती टॅब असणार आहे, काय असणार आहे, ती संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, युडाइस प्लस 2024-25 विद्यार्थी पोर्टलचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। न्यू टॅब अपडेट असणार आहे। तर याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो, युडाइस प्लस एसडीएमएस पोर्टलला लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे। तर या अगोदर बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहे, आपल्या सर्वांना ही माहिती आहे। हा जो इंटरफेस आहे, इथे आपल्याला ज्या दोन टॅब दिसत आहे 2024-25 आणि 23-24, यामध्ये आपल्याला 2024-25 या टॅबवर क्लिक करायचं आहे। तर बघा, यावर मी क्लिक करून घेतो। यावर हा आपल्या समोर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे आणि इथे आपण हे क्लोज करून घेणार आहोत। क्लोज केल्यानंतर बघा, या बाजूला आता ज्या टॅब आहे, आपल्या ज्या कामाच्या टॅब आहे, एक नवीन टॅब ऍड झालेली आहे। सगळ्यात शेवट जर आपण बघितलं मित्रांनो, तर बघा फॉर्म फील्ड व्हॅलिडेशन गाईड म्हणून एक टॅब आहे आणि या टॅब समोर न्यू असं फ्लॅश होत आहे, म्हणजे ही नवीन टॅब आहे। तर या टॅबची माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला नेमकी ही टॅब कशासाठी आली आहे, काय आली आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती होईल। तर बघा, या अगोदर आपण रिक्वेस्ट मॅनेजमेंट ही जी टॅब आलेली होती याची सुद्धा माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे। स्टुडंट नेम अपडेट आलेला आहे, त्यानंतर अपर मॉड्यूलचे बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहे। तर बघा, युडाइस प्लस एसडीएमएस पोर्टलचे बरेचसे प्रत्येक विषयावरचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बघितलेले आहे। फॉर्म फील्ड व्हॅलिडेशन गाईड ही जी टॅब आलेली आहे, या टॅबचं कोणतं काम असणार आहे, काय असणार आहे, हे आपण जाणून घेऊ। तर बघा, सर्वात अगोदर मी या टॅबवर क्लिक करून घेणार आहे। टॅबवर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, फॉर्म फील्ड व्हॅलिडेशन गाईड नावच आहे त्या टॅबचं, म्हणजे हे आपल्याला एक मार्गदर्शक सूचना असणार आहे त्यामध्ये। तर बघा, संपूर्ण माहिती बघू। या बाजूला त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर या बाजूला अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे, जनरल प्रोफाईल फील्ड रूल्स। तर आपण जे विद्यार्थ्यांची माहिती भरतो त्यामध्ये काही नियम आहे ते इथे सांगितलेले आहे आणि या पद्धतीनेच आपल्याला ते भरावे लागणार आहे। तर काय असणार आहे तर बघा, 4.1.1 स्टुडंट नेम, जे विद्यार्थ्याचं नाव आपण टाकतो त्यामध्ये कशा पद्धतीने ते टाकलं पाहिजे याच्या सूचना त्यामध्ये देण्यात आलेल्या आहे। ऍड स्टुडंट, युजर कॅन ऍड अ स्टुडंट बाय फॉलोइंग द रूल, म्हणजे खालील नियम पाळून आपल्याला विद्यार्थ्यांना तिथे ऍड करायचे। तर बघा, इट इज नॉट अन ऑप्शनल फील्ड, म्हणजे आपल्याला हे जे आहे हे भरावंच लागणार आहे, म्हणजे ऑप्शनल नसणार आहे। त्यानंतर प्लीज डू नॉट यूज टायटल सच ॲज अ मिस्टर, मिसेस, मिस, श्री, श्रीमती, म्हणजे इथे श्री, श्रीमती असं काहीच लिहायचं वगैरे नाही। अशा पद्धतीने इथे सूचना दिलेली आहे मित्रांनो। आपण हे वाचल्यानंतर आपल्याला समजणार आहे। एडिट स्टुडंट, युजर कॅन एडिट अ स्टुडंट बाय फॉलोइंग द रूल, म्हणजे आपल्याला जर एखाद्या विद्यार्थ्याची माहिती एडिट करायची असेल तर कोणते नियम आहे त्यासाठी किंवा काय करायचं आहे ते इथे दिलेलं आहे। त्यानंतर डेट ऑफ बर्थ बाबत सुद्धा सूचना देण्यात आलेली आहे। इट इज नॉट अन ऑप्शनल फील्ड, म्हणजे हे कंपल्सरी असणार आहे। तर कशा पद्धतीने आपल्याला डेट ऑफ बर्थ तिथे भरायची आहे, डेट, मंथ, इयर या फॉर्मॅटमध्ये ते असणार आहे। तर संपूर्ण सूचना इथे दिलेल्या आहे। त्यानंतर मदर नेम बाबतच्या सुद्धा सूचना इथे दिलेल्या आहे। इट इज नॉट ऑप्शनल फील्ड, म्हणजे हे सुद्धा कंपल्सरी असणार आहे। त्यानंतर फादर नेम हे सुद्धा कंपल्सरी असणार आहे आणि कशा पद्धतीने भरायचं ते इथे दिलेलं आहे। गार्डियन नेम बाबत सुद्धा दिलेलं आहे। त्यानंतर आधार नंबर ऑफ स्टुडंट याबाबत सुद्धा महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। तर बघा, इट इज नॉट अन ऑप्शनल फील्ड, म्हणजे हे कंपल्सरी असणार आहे। आधार नंबर शुड बी व्हॅलिड, तो व्हॅलिड असला पाहिजे। आधार नंबर शुड नॉट स्टार्ट विथ 0. त्यानंतर आधार नंबर ऑलरेडी रजिस्टर इन सिस्टीम आर नॉट अलाउड। तर अशा प्पद्धतीच्या आधारबाबत इथे सूचना देण्यात आलेली आहे। त्यानंतर नेम ऑफ स्टुडंट ॲज पर इन आधार कार्ड याबाबतच्या सुद्धा सूचना इथे दिलेल्या आहेत। त्यानंतर ॲडमिशन डेट इन प्रेझेंट स्कूल, सध्याच्या शाळेमधील जो प्रवेश दिनांक आहे त्याबाबत काही सूचना आहे। त्यानंतर ॲड्रेस बाबत सूचना आहे, पिनकोड बाबत सूचना आहे। त्यानंतर मोबाईल नंबर बाबत सुद्धा महत्त्वाच्या सूचना इथे दिलेल्या आहे। अल्टरनेट मोबाईल नंबर बाबत सूचना दिलेल्या आहे। त्यानंतर वेदर
अंत्योदय अन्न योजना बेनिफिशरी त्याबाबत म्हणजे अंत्योदय कार्ड जे काही असते राशन कार्डची माहिती आपण भरतो ते विद्यार्थ्याची त्याबाबत काही महत्त्वाच्या सूचना आहेत. इट इज अन मॅन्डेटरी फील्ड व्हेन द वेदर CWSN बाबत हे असणार आहे. त्यानंतर डिसेबिलिटी पर्सेंटेज याबाबत आपल्याला कशा पद्धतीने ते भरायचं याबाबत काही सूचना आहे आणि त्यानंतर याबाबत काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. तर मित्रांनो ही जी टॅब आलेली आहे यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने ते विद्यार्थ्याची जी जनरल प्रोफाईल आहे GP हे कशा पद्धतीने भरायची आहे त्याबाबत महत्त्वाचे काही नियम काही सूचना देण्यात आलेल्या आहे. तर ही एक महत्त्वाची टॅब UDAS+ विद्यार्थी पोर्टलवर आलेली आहे आणि ही खूप महत्त्वाची असणार आहे कारण विद्यार्थ्यांच्या प्रोफाईलबाबत अनेक अडचणी आपल्या सर्वांना येत आहे आणि त्यामुळे बरेचसे कामं जे आहे आपले ते पेंडिंग पडत आहेत. तर त्यामुळे विद्यार्थी अपडेशन बाबत किंवा विद्यार्थी जे जनरल प्रोफाईल आहे त्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने त्या विद्यार्थ्याची माहिती भरायची आहे इथे सर्व सूचना देण्यात आलेल्या आहे या टॅबच्या माध्यमातून. तर मित्रांनो UDAS+ SDMS पोर्टल म्हणजे विद्यार्थी पोर्टलवर ही जी नवीन टॅब आलेली आहे फॉर्म फिल्ड व्हॅलिडेशन गाईड या टॅबची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली आहे. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहितीचा नवीन अपडेटचा तोपर्यंत धन्यवाद.